फेब्रुवारी सुरू होताच 5 राशींची लागार लॉटरी सुरू होईल. गोल्डन टाइम. राधे धे. जय श्री कृष्णा. जय माता लक्ष्मी. दोस्तों, फेब्रुवारी मध्ये अर्धा डझन राजयोग 5 राशींना मिळणार आहे. अमाप संपत्ती, उच्च पद आणि मान सन्मान, राजा असल्यासारखी येणार फिलिंग. होय दोस्तों, फेब्रुवारी मध्ये 5 राजयोग काही राशींच्या जीवनात धनाची बाढ आणणार आहेत, ज्यामुळे या राशीचे लोक नोटामध्ये डुबकी मारताना दिसतील. होय दोस्तों, फेब्रुवारी महिन्यात होत असलेले ग्रह गोचर अनेक शुभ योग तयार करत आहेत. दोस्तों, फेब्रुवारी 2026 मध्ये शनीची रास कुंभमध्ये ग्रहाचा महासंगम होणार आहे. येथे राहू आधीपासूनच विराजमान आहे. आता सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ या राशीत प्रवेश करतील. ग्रहाची ही युती करिअर आणि आर्थिक आघाडीवर मोठा बदल घडवून आणेल. शनीची रास कुंभमध्ये अनेक ग्रह एकत्र येतील आणि 1-2 नाही तर 5 राजयोग तयार होतील. ज्योतिषानुसार फेब्रुवारी 2026 मध्ये अनेक महत्त्वाचे ग्रह गोचर होत आहेत, जे अनेक राजयोग तयार करत आहेत. सर्वात खास बाब म्हणजे शनीची रास कुंभमध्ये सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र यांचे गोचर. हे 4 ग्रह मिळून अनेक शुभ योग तयार करतील. तर चला दोस्तों, जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या खुशनशीब व भाग्यशाली राशी, ज्यांचे जीवन 2026 मध्ये फेब्रुवारी पासून माता लक्ष्मीच्या कृपेने खरोखरच बदलणार आहे. फक्त हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, कारण कदाचित त्यामध्ये तुमचीच रास असू शकते. दोस्तों, वर्ष 2026 चा दुसरा महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून खूपच हालचालींनी भरलेला असणार आहे. सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ यांचा कुंभ राशीत प्रवेश 5 राशींसाठी धन आणि प्रगतीचे दरवाजे उघडणार आहे. फेब्रुवारी महिन्यात होत असलेले ग्रह गोचर इतके शानदार आहेत की ते जवळपास अर्धा डझन राजयोग तयार करतील. हे राजयोग 5 राशींना पैसा, करिअर, प्रेम, आरोग्य आदीमध्ये प्रचंड लाभ देतील. फेब्रुवारी मध्ये सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आदी ग्रह महत्त्वाचे गोचर करत आहेत, जे एकत्र येऊन जवळजवळ अर्धा डझन राजयोग तयार करत आहेत. शनीची रास कुंभमध्ये 4 ग्रह आल्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग, शुक्रादित्य राजयोग, आदित्य, मंगळ राजयोग आणि बुधादित्य राजयोग तयार होतील. तसेच हे ग्रह मिळून चतुर्ग्रही योग आणि चंद्र गोचरानंतर पंचग्रही राजयोग तयार करतील. हे शुभ योग 5 राशींसाठी अत्यंत शुभ आहेत. अशा परिस्थितीत काही राशींसाठी हा का खरोखरच भाग्य बदलणारा ठरू शकतो आणि या राशीचे जीवन बदलणार आहे, ज्यामुळे या राशीचा गोल्डन टाइम सुरू होणार आहे. ज्यामुळे या राशी होणार आहेत कोट्यधीश, मालामाल आणि मोठ्या मोठ्या धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती या राशीच्या लोकांना होणार आहे. माता लक्ष्मी या राशींवर अत्यंत प्रसन्न राहणार आहे. माता लक्ष्मीची कृपादृष्टी आता या राशींवर पडणार आहे. तर वे न दवडता चला जाणून घेऊया या फेब्रुवारी महिन्यात कोणत्या राशींवर आपली विशेष कृपा बरसणार आहे. तर दोस्तों, व्हिडिओ सुरू करा. त्यापूर्वी माता लक्ष्मीचे खरे भक्त ज्योतिष धर्म चॅनेलच्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा, ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला थेट प्राप्त होऊ शकेल. तर आता बोलूया त्या भाग्यशाली राशींविषयी, ज्यांना आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे. अपार आनंदच आनंद मिळणार आहे. चला सुरुवात करूया. नंबर 1 या यादीत जी पहिली रास येते ती म्हणजे मेषरास. मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना शुभ ठरू शकतो. कार्यक्षेत्रात प्रगती मिळू शकते. नोकरीत पदोन्नतीची चर्चा पुढे जाऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. खर्च होईल पण तो योग्य प्रकारे सांभाळला जाईल. व्यापाऱ्यांसाठी हा का विशेषतः लाभदायक आहे. वैवाहिक जीवनही सुखद राहील. मंगळवारी लाल डाळिंबाचे दान करणे आणि हनुमान चालीसाचा पाठ केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील.
मेष राशीच्या लोकांसाठी हा का खरोखरच खास असणार आहे. योग तयार झाल्यामुळे तुमच्या मनात स्वच्छ आणि स्पष्ट विचार करण्याची क्षमता वाढेल. जे काम किंवा निर्णय तुम्ही बराच काळ पुढे ढकलत होतात ते आता घेण्याची योग्य संधी मिळेल. करिअरच्या बाबतीत पाहिले तर नोकरी करणाऱ्या लोकांना नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या पुढे जाऊन पदोन्नती किंवा ओळख मिळवून देऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा का फायदेशीर ठरेल, विशेषतः जर तुम्ही एखाद्या नव्या प्रोजेक्टची किंवा भागीदारीची योजना आखत असाल तर. पैशाच्या बाबतीत ही स्थिती मजबूत होताना दिसत आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे योग आहेत आणि अडलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र घाई गडबड टाळा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबात वातावरण आनंदी राहील. मेष राशीच्या लोकांना करिअर, धन, मान सन्मान आणि आत्मविश्वास प्रत्येक क्षेत्रात नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. मेष राशीच्या लोकांना सांगायचे तर या काळात तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा येणार आहे. तसेच तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. यासोबतच तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. जे लोक संतती प्राप्तीची इच्छा ठेवतात त्यांना संतती सुख मिळेल, ज्यामुळे कुटुंबात आनंदच आनंद असेल. संपत्तीशी संबंधित लाभ मिळू शकतो. नोकरीत प्रगती होईल. आता तुमचे नशीब तुमची साथ देणार आहे. जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीत पदोन्नती मिळू शकते. पगारवाढही होऊ शकते. मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. देणं हो दोस्तों. नंबर 2 या यादीत जी पुढील रास येते ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होऊ शकते. विशेषतः 17 फेब्रुवारीपासून का अतिशय चांगला आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित प्रवास होतील. शनिवारी दिव्यांग लोकांना भोजन द्या. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा का खूपच शुभ ठरणार आहे. गजकेसरी योगामुळे तुमचे नशीब आणि बुद्धी दोन्ही मजबूत होतील. गुरु आणि चंद्राच्या विशेष कृपेने समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि लोक तुमच्या बोलण्याला व निर्णयांना महत्त्व देतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नव्या जबाबदाऱ्या किंवा अधिक चांगल्या संधीचे संकेत आहेत. तसेच व्यवसाय करणाऱ्यांना नवे क्लायंट किंवा कामाचे नवे मार्ग मिळू शकतात. एकूणच करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी हा उत्तम काळ आहे. आर्थिक स्थितीही हळूहळू मजबूत होताना दिसेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात आणि पैशांशी संबंधित चिंता कमी होतील. जे लोक शिक्षण घेत आहेत किंवा एखाद्या स्किल डेव्हलपमेंट कोर्स किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या काळात चांगले निकाल मिळू शकतात. यासोबतच तुमच्या वाणीत अद्भुत प्रभाव दिसून येईल. तुम्ही जे काही बोलाल ते लोक लक्ष देऊन ऐकतील आणि तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील. याचा फायदा तुम्हाला व्यावसायिक जीवनासोबतच सामाजिक जीवनातही मिळेल. नंबर 3 या यादीतील पुढील रास जाणून घेण्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्योतिष धर्म चॅनेलला सबस्क्राईबही जरूर करा, ज्यामुळे अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. या यादीत जी पुढील रास येते ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी हा का खूपच भाग्यशाली ठरणार आहे. गजकेसरी योग आणि बुधाच्या शुभ गोचरामुळे तुमची बुद्धी आणि निर्णय घेण्याची क्षमता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. तुम्ही जेही निर्णय घ्याल त्यामध्ये स्पष्टता राहील आणि त्याचा चांगला परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्याचे पूर्ण सहकार्य मिळेल. बराच काळ अडलेली कामे आता पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे मनाला दिलासा मिळेल. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठीही नवे संधी समोर येऊ शकतात. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे तर हा का फायदेशीर ठरेल.
धनलाभाचे योग तयार होत आहेत आणि जर तुम्ही गुंतवणूक किंवा एखादा नवा प्रयत्न करण्याचा विचार करत असाल तर त्यात यश मिळू शकते. मात्र प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणे तुमच्यासाठी अधिक चांगले राहील. कौटुंबिक जीवन सुखद राहील. घरातील वातावरण चांगले राहील आणि आप्तस्वकीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकूणच कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ स्थैर्य आणि सकारात्मक बदल घेऊन येत आहे. एकूणच गजकेसरी राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी धन, शिक्षण, प्रेम आणि कौटुंबिक सुख प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. हा काळ तुम्हाला अचानक लाभ, संधी आणि आनंद याचा पूर्ण साथ देणारा आहे. फक्त गरज आहे की तुम्ही तुमच्या निर्णयामध्ये शहाणपण आणि आत्मविश्वास ठेवा, जेणेकरून नशिबाचा पूर्ण लाभ घेता येईल. दोस्तों, कन्या राशीच्या लोकांना सांगायचे तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यासाठी का आता खूपच उत्तम ठरणार आहे. होय दोस्तों, तुम्हाला सांगतो की माता लक्ष्मीच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना आता तुमच्या जीवनात अपार आनंद प्राप्त होणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता का तुमच्या पूर्णतः बाजूने आहे. एकूणच कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ यश, उन्नती आणि नव्या संधींनी परिपूर्ण असणार आहे. नंबर 4 या यादीत जी पुढील रास येते ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि प्रेरणादायक ठरणार आहे. गजकेसरी योगासोबत गुरु, चंद्रमा आणि बुध यांचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात नवे संधी घेऊन येईल. या काळात तुम्हाला स्वतःमध्ये अधिक आत्मविश्वास आणि सकारात्मकता जाणवेल, ज्यामुळे पुढे जाणे सोपे होईल. करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फायदा मिळू शकते. तसेच व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी नवे संधी आणि लाभाचे योग तयार होत आहेत. जे लोक काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल आहे. शिक्षण आणि ज्ञानाच्या क्षेत्रात तुमची रुची वाढेल. शिक्षण घेत असलेले विद्यार्थी किंवा संशोधन, क्रिएटिव्ह आणि आध्यात्मिक क्षेत्रांशी संबंधित लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात. या काळात तुमचे मनोबलही मजबूत राहील, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकाल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ फायदेशीर आहे. उत्पन्नात वाढीचे संकेत आहेत आणि पैशांशी संबंधित अडचणी कमी होतील. कुटुंब आणि सामाजिक जीवनाबद्दल बोलायचे तर वातावरण सुखद राहील. आप्तस्वकीयांचे सहकार्य मिळेल आणि नात्यामध्ये सुसंवाद राहील, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. आरोग्य सामान्य राहील. ध्यान, योग किंवा हलका व्यायाम तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यास मदत करेल. एकूणच कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगती, प्रेरणा आणि संतुलनाने भरलेला राहणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खरोखरच खूप खास ठरणार आहे. गजकेसरी राजयोग तयार होणे तुमच्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कुंभ राशीच्या लोकांना सांगायचे तर या काळात तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा येणार आहे. तसेच तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. याशिवाय आता तुम्हाला तुमच्या जीवनात अशा नव्या संधी मिळणार आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनात चांगला बदल होईल. होय दोस्तों, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम आहे. यासोबतच तुम्हाला मोठा धनलाभही होणार आहे. जिथे एकीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तर दुसरीकडे व्यवसायात वाढ होईल. तसेच तुमच्या घरातही आनंदाचे वातावरण कायम राहील. जे लोक संतती प्राप्तीची इच्छा ठेवतात त्यांना संतती सुख मिळेल, ज्यामुळे कुटुंबात आनंदच आनंद असेल. आजसाठी इतकेच. जय मा लक्ष्मी, जय माता लक्ष्मी.